महत्वपूर्ण आणि या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 आणि 2 विकेट मूल्यवान त्याने प्राप्त केले. गोलंदाज ठरतोय एक्सप्रेस बेनापट्टी एक्सप्रेस. अगदी आपण पाहिला अनिकेत चौधरी मॅन ऑफ द मॅच. चला फील्ड सेटअप करा रिक्वेस्ट करतोय. नेक्स्ट मॅच पुढे देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चांगले बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव त्या दोन संघांनी देखील रेडी राहायचं आहे. कदाचित आज भाऊदादा महाळे आपल्याला या मॅच मध्ये देखील इन ऍक्शन पाहायला मिळतील. चला अनिकेत आलेले आहेत तिथे प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने मी विनंती करतोय आयोजक हर्षजित ठाकरे तिथे उपस्थित आहेत त्यांना की सामनावीराचा पुरस्कार आहे ना तो आपण प्रदान करा. अनिकेत चौधरी या खेळाडूला जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग आपल्या संघासाठी नेहमी सातत्याने पूर्ण जो रोल करताना पाहिले आपण त्यांना विथ द बॅट विथ द बॉल. मात्र आज चांगली बॉलिंग त्यांची पाहायला मिळाली. जाऊया मैदानाच्या दिशेने 3 ओव्हरचा महामुकाबला अगदी आपण पाहिला तर सध्या तरी आपण पाहू शकतोय रंगबिरंगी जर्सी गुलाबी वातावरण नक्कीच करण्याचा प्रयत्न केला जाईल का, कारण की दोन्ही संघाचा जर विचार केला तर कलर मध्ये तितका फरक दिसत नाहीये पण मध्ये खेळामध्ये किती फरक येतोय ना ते देखील पाहावं लागेल. जहानमान चषक पायगाव 2025 आलेल्या तमाम खेळाडूंचं प्रेक्षकांचं पाहुण्यांचं सगळ्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. आज फायनल डे मध्ये आपण पाहिलं तर कोणता संघ बाजी मारणार आहे कारण ते कोणाच्या नावाचा होईल गाजा बाजा आणि कोण बनणार या जहानमान पायगाव चषकाचा महाराजा ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर मग प्रत्येक खेळाडूंच्या नजरा देखील असतील प्रेक्षकांचा देखील नजर असेल या स्पर्धेवर कारण की प्रेक्षकांना हवी असते ना मेजवानी. जसं म्हटलं जाते ना की चायच्या जाता किटली गरम कारण की खेळाडूंपेक्षा प्रेक्षकांना आतुरता असते त्या स्पर्धेची आणि नक्कीच ही स्पर्धा कोणाच्या नावावर राहणार आहे ते देखील पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहिला तर वैभव धूम ज्यांना अगदी आपण पाहिलं 5 दिवस या स्पर्धेमध्ये अंपायरची भूमिका पूर्ण करत असताना बॅटिंग करण्यासाठी 2 धाकड खेळाडू वैभव दळवी नॉन स्ट्राईक एंड कडे अतुल ठाकरे. दोन्ही टीम्सला शुभेच्छा दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट या मॅच साठी. पहिला चेंडू ओव्हर द विकेट पहिला चेंडू धीमा आणि पहिल्या चेंडूवर पहिली मोठी सफलता वैभव दळवी थोडासा लालच दिला होता आणि लालच ही बोरीबाला आहे. पहिल्या चेंडूवर पहिला मोठा धक्का आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीमला विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. जो बीत गई वो बात गई. नक्कीच हेच विचारात असेल मनामध्ये अगदी केतकी बॉईज खंडीपाडा टीमच्या कारण की मागच्या स्पर्धेमध्ये काय घडलं ते मात्र नक्कीच ते मागे सोडून देतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात आता अगदी आपण पाहिले तर निलेश परेड अनुमानित या खेळाडूला आपण नंबर 1 ला पाहत असतो परंतु आज काहीतरी थोडासा चेंजेस केला होता आणि त्याचा मात्र आपण पाहिला तर तितका फायदा झाला नाहीये. जसं म्हणतात ना की हर दिन एक नई शुरुआत होती है हर एक सांस में एक नई बात होती है किस्मत बदल जाती उन लोगों की जिनके हौसलों में बड़ी वाली जान होती है. अगदी आपण पाहिलं तर मग या वेळेला पूर्णपणे हौसले बुलंद असतील प्रत्येक खेळाडूचे कारण की स्पर्धा जिंकण्याचा विचार हा प्रत्येक खेळाडूचा असतो. उलटास मात्र हा चेंडू पाहतोय आपण ऑन साइडला वळवला. दिनेश बाबर चेंडूला फील्ड करतायत. एक धाव मिळेल. अगदी आता आपण पाहिलं तर स्ट्राईक एंड कडे अद्वैत कामन संघाचे संघनायक माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर प्लीज आपण संपर्क साधा आयोजकांशी रिक्वेस्ट करते तुम्हाला या स्पर्धेच्या काही फॉर्मॅलिटीज आहेत ते आपण पूर्ण करा हे रिक्वेस्ट करतोय अद्वैत कामन टीम. स्ट्राईक एंडच्या दिशेने अतुल ठाकरे
एक यंग स्टार रायझिंग प्लेयर, अगदी आपण पाहिलं कॉमन विभागातून आपण पाहिलं तर बिलॉंग करतोय. टीम 94 साठी देखील आपण पाहिलं तितकंच क्वालिटी क्रिकेट खेळताना त्याच्या नावी आपण पाहिलं तर एक शतक देखील आपण पाहिलं. अगदी कमी वयामध्ये भरपूर आणि भरपूर अशा चांगल्या खेळाडूंचे रेकॉर्ड मोडीत केलेत कॉमन विभागामध्ये. तो खेळाडू म्हणजेच अतुल ठाकरे. पहिला चेंडू पाहिला आपण तर अगदी खोल टप्प्यामध्ये हाताळायला जातोय, कारण की वैभवला माहिती आहे अतुलची ताकद आणि अतुलला माहिती आहे वैभवची ताकद. कारण की हा एक बरोबरीचा मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. कारण की बघा बेस्ट वर्सेस बेस्ट वाला हा मुकाबला आहे. अतुल ठाकरे वर्सेस वैभव तुम. आतापर्यंत हे षटक आपण पाहिलं तर चांगलं राहिलंय. तिफायती फलकावर आपण पाहिलं फक्त आणि फक्त 2 धावा 3 चेंडू मध्ये. निलेश परेडे या गोलंदाजी मध्ये आपण पाहिलं तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतील का, आणि तेच केला. बॅकफुटला पंच केलाय त्याने, परंतु सिंगलच मिळेल. थोडासा रिस्क घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो रिस्क मात्र तितका फायदेशीर ठरला नाहीये, कारण की गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. मूर्ती लहाने कीर्ती महाने या खेळाडूची देखील, कारण की थोडा वेळ घेतो सेट होण्यासाठी, त्यानंतर मग आपला स्वाभाविक नॅचरली गेम आहे ना तो दर्शवतो. पण आता नॅचरली गेम जो आहे ना तो अगदी आपण पाहतोय की अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळेल का, कारण की 3 ओव्हरचा गेम आहे, त्यांना देखील ठाऊक आहे. आणि त्या 3 ओव्हरच्या गेमला नक्कीच कशा प्रकारे चालवायचं त्यांना. याच दरम्यान क्लीन बोल्ड. ही वैभवची ताकद आहे, आणि ताकद मात्र आपण पाहिले दर्शवली आहे. अगदी अतुल ठाकरेला इथे या मॅच मध्ये 4 मुंडा चित केलाय, त्रिफला उद्ध्वस्त केलाय, आणि परतावं लागेल हताश निराश मनाने डग आउटच्या दिशेने. मोठी प्राइसलेस विकेट. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण. वैभवचा हा चेंडू अगदी पाहिली तर सटीक लाईन आणि लेंथ नियंत्रण. बघा मी ते आधीच उल्लेख केला होता की प्लस मायनस पॉइंट आहेत, बरोबरीचा मुकाबला टक्कर आहे, आणि त्याच दिशेने आपण पाहू शकतो. म्हणजेच एक गेम प्लॅनिंग होती ना त्याच्यामध्ये कामयाब झालेत वैभव. परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता. इथे अगदी वाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय, कारण की अनिमान बाउन्स एक चेतावणी देखील आपण पाहिली गोलंदाज दिलेली आहे. अगदी आपण पाहिले तर मग हे षटक किफायती राहिलंय आणि मोठी विकेट मिळाली. 4 धावा रुपेश आम्हाला सांगतायत. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मध्ये. खोल टप्प्यामध्ये पुन्हा एकदा अगदी हाताळला जातोय. किरण दुम पाहिलं तिथे क्षेत्ररक्षण करत असताना एक मात्र धाव मिळेल. चांगलं षटक, किफायती षटक, इकॉनॉमी षटक आणि विकेट टेकर षटक समाप्त झालंय पहिलं, आणि थोड्या कमी धावा 2 विकेट आल्यात, 5च धावा आल्यात. आता सोनसटी स्पोर्ट तांबडमाठ टीम इथून काय विचार करताय, कसा खेळ करताय ते देखील पाहावं लागेल. तर चला जाऊया आपण डीजे कडे, गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करूया. धन्यवाद धन्यवाद डीजे. सहर्ष स्वागत करूया सगळ्यांचं. तसं म्हटलं जातं नाही, राहो में कांटे बिछाई तो क्या मंजिल तक पहुंचने का जज्बाना कम होगा, ख्वाबों की उड़ानी कभी थमते नहीं, क्योंकि हौसलों का आसमां कभी किसी से कम ना होगा. डेफिनेटली आपण पाहतो इथे योगेश स्ट्राईक एंड कडे आहेत. त्यांच्यासाठी आपण पहिला गणेशजी गांगडा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पारितोषिक जाहीर झालंय. योगेश बरफ त्यांच्याकडे काबिलियत तितकी चांगली आहे फलंदाजीची, परंतु किरण दुम बॉलिंग ट्रॅकवर. आणि मन बाउन सरप्राईज डिलिव्हरी आपण पाहिले. किरण दुम यांची ताकद आहे. अनेक वेळा आपण बघितलं तर विकेट टेकर गोलंदाज सातत्याने
त्यांना देखील पाहिलंय. टीम 94 कामंडसाठी त्यांना देखील आपण खेळताना पाहिलंय. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन व्हरायटीज भरपूर त्यांच्या पाहायला मिळत आहेत आणि गती त्यांची ताकद आहे. पुढचा चेंडू पाहतोय आपण. ऑन साइडला चेंडूला वळवलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. दिनेश बाबर आहेत तिथे. चेंडूला फील्ड केलाय. एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आतापर्यंत आपण पाहिलं ना तर मग टीमची टोटल पाहिलं आपण तर 6. निलेशला देखील गणेशजी गांगडा यांच्या माध्यमातून षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे दोन्ही खेळाडूंसाठी इतके षटकार लागावा तितके आपण पाहिलं तर 100 प्रति पारितोषिक मिळवा. खोल टप्प्यामध्ये सुंदर देखना चेंडू मजबूर केलं ड्राईव्ह करण्यासाठी. वैभवचं क्षेत्ररक्षण दमदार पाहायला मिळालंय. आउटफील्ड मध्ये आपण पाहिलं तर मग वैभवला तुम्ही अति अग्रेशन नेहमीच पाहतोय, कारण की क्रिकेटच्या पटलावर आहे ना वैभवला तुम्ही जास्त लांब ठेवू शकत नाहीये आणि तेच आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत एकही बाउंड्री आलेली नाहीये या इनिंग मध्ये. चांगली गोलंदाजी झाली. नियंत्रण आहे पूर्णपणे. फुलटॉस मिस केला पूर्णपणे. आणखीन एक विकेट डाऊन होईल. धक्का क्रमांक 3. मोठी विकेट. योगेश देखील हताश निराश मनाने डगआउटच्या दिशेने. विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. नक्कीच एका काळामध्ये आपण बघितलं सगळ्यांचे आवडतं जर गीत बनलं आणि ते पुन्हा एकदा डीजे अमर कोळी यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. अजय काढात त्यांच्यासाठी देखील हे पारितोषिक आहे. षटकारासाठी 100 रुपये गणेश गांगडा यांच्या थ्रू ते पारितोषिक दिला जाईल. किरण दुम या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. चेंडू फेकले 4. पहिला चेंडू फेस करायचंय अजय यांना. नो बॉलचा इशारा. मात्र याच दरम्यान उडवले चेंडूला आणि हा चेंडू थेट चालला हवेच्या लाटांवर. स्वार सीमा रेखा पार. हा मिळेल चेअरमन पायगाव चषकातील दमदार दर्जेदार षटकार. साधावा. नो बॉलचा दिला होता इशारा पंचांनी. ओव्हर स्टेप केलं होतं नाही तर साइड लाईन टच केलंय. साइड लाईनला टच केलंय आणि तेच कारण ठरलं इथे की नो बॉल. 3चा चेंडू अजय साठी. पुन्हा एकदा उडवलाय. पाहावं लागेल उंची जास्त. 3चा चेंडू होता. कॅच पकडलाय परंतु 2 धावा मिळतील. अगदी आपण पाहिलं ना या 2 धाव्याने संघासाठी आपण पाहतोय फायदा होतोय. या मुवमेंट मध्ये आपण बघितलं ना तर मग थोडे धावा येत आहेत. थोडासा मोमेंटमला पकडण्याचा प्रयत्न केला कारण की धावा पूर्ण ठप्प झाल्या होत्या. आता दिसत आहेत की 16 फलकावर. उडवण्याचा प्रयत्न टॉप एज फाईन लेगला राज पाटला करतायत. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अगदी पोहोचू शकले नाहीये. विकास मोरे त्या चेंडू पर्यंत पोहोचतील का? पोहोचलेत परंतु धावा किती आल्यात तर धावा आल्यात इथे अगदी आपण पाहिलं तर 2. या 2ने संघाची टोटल आपण पाहिलं तर पोहोचले गेलं 18 या फलकावर. 18 रन्स आपण पाहिलं. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर सरासरी प्राप्त झाली आहे ती म्हणजेच 9. 9 18 गडी गमावले 3 परंतु 6 चेंडूचा खेळ शिल्लक देखील असणार आहे. 6 चेंडू मध्ये आणखीन किती धावा इथे प्लस होत आहेत आणि किती धावाचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केला जाईल ते देखील पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा डीजे यांच्याकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा चेअरमन पायगाव चषक 2025 मध्ये आपण कमबॅक करूया.
सोनसरी माऊली, माझ्या हकेला तू धावली, माझ्या हकेला तू धावली गो आई, माझ्या नवसाला तू पावली. धन्यवाद डीजे अमरजी कोळी. सुंदर गीत आपण ऐकलं. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाड संघ खेळतोय आणि नक्की आई सोनसरी माऊलीचं एक गाणं देखील ऐकायला मिळालं. बघा आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाड टीमसाठी की प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक गणेशजी गांगडा यांच्या माध्यमातून आहे. प्रत्येक खेळाडू षटकार लगावा आणि 100 रुपये पटकावा. आणि त्याच्यामध्ये एक तर षटकार ठोकला गेलाय फलंदाज आपण पाहिला तर मग अजयने आणि त्याच्या नावे झालेले पारितोषिक. मयूर बाबर बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा स्पेल असेल महत्वपूर्ण. फिनिश कशा प्रकारे करतील. निलेश परेड पाहिला मनगटी फटका समोरच्या दिशेने थोडस कमीपणा पाहायला मिळाला. किरण तुम रेडी नव्हते त्याचा पश्चाताप होईल मात्र या चौकाराने मिळेल निलेशला चौकार. संघाचा धावफलक वाढतोय 22. गावदेवी गावदेवी आई तू सोनसरी माऊली, तुझ्या धन्यवाद डीजे. जसं म्हटलं जातं ना, हालात कैसे भी हो बहादुर रोया नहीं करते, जिनके सीने में जुनून हो वो हिम्मत खोया नहीं करते. डेफिनेटली आपण पाहिलं तर इथे चौकार प्राप्त केलाय आणि गरज आहे नितांत. या ओव्हर मध्ये आपण पाहतोय ना की धावा नाही आल्यानंतर मग कुठेतरी थोडासा मायूस होऊ शकतो आणि त्याच्यासाठी ते धावांच्या प्रयत्नामध्ये धावांच्या शोधात निघलेला संघ पाहायला मिळते आणि सुरुवात तर झाली आहे चौकाराने. टीमची टोटल अगदी आपण पाहिले तर 22च्या घरामध्ये. याच दरम्यान आपण पाहिलं कमबॅक गुड कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहू शकतोय त्याला 2 कर्णधार देखील रेडी आहेत. टॉस आपण नेक्स्ट मॅचच्या दिशेने देखील जाणार आहोत. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातेवली, वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. 2 संघ पुढे एकमेकांना टक्कर देताना आपल्याला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. कॉन्टेस्ट आजच्या दिवसामध्ये रफ अँड टफ आहे. हाय 5 मध्ये सुपर 5 मध्ये प्रवेश करणारे संघ देखील आपण बघितले. त्या संघांकडे देखील आपण नजर टाकणार आहोत या इनिंग नंतर, या ओव्हर नंतर. पुढचा चेंडू निलेश साठी. समोरच्या दिशेने मनगटी फटका पुन्हा एकदा. मध्ये वैभव दुम पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. आता मात्र मिळेल एकच धाव. एका धावाने संघाचं टोटल आपण ती पाहिलं तर 23. राहिलेले निर्णायक 4 चेंडू आहेत आणि या 4 चेंडू मध्ये अगदी बघितलं तर मग ज्याने षटकार लगावला आहे ना, ज्या खेळाडूने अजय अगदी आपण पाहतोय की 3 चेंडू फेकून झालेत. चौकार आला होता त्यानंतर डॉट आणि एक सिंगल. वेगवान चेंडू पाहिला आपण. जोरकास प्रहार करण्याचा प्रयत्न नियंत्रणामध्ये नव्हते पूर्णपणे अजय. षटकार ठोका पारितोषिक मिळवा, परंतु एक षटकार आलाय त्याच्या व्यतिरिक्त नाहीये. पण इथे आपण जर बघितलं ना तर आता राहिलेले फक्त आणि फक्त 2 आहेत. धावफलक आपण पाहिलं 23. म्हणजे 23 मध्ये भर टाकावी लागेल कारण की जर कमी राहिला तर मग ह्या मैदानाला ह्या धावा शोभा नाही देणार. कारण की ह्या मैदानाचा रेकॉर्ड आपण बघितला ना 3 ओव्हर मध्ये 40-50 धावा. एक चांगला टोटल पाहायला मिळतो. मिस टायमिंग फाईन लेग क्षेत्रामध्ये योगेश धूम चेंडूला फील्ड करतात. धाव मिळाली. अगदी आपण पाहतोय काय झालंय. स्ट्राईक घ्यायची होती अजय यांना. नॉन स्ट्राईक मध्ये आपण बघितलं तर मग जायचं होतं निलेश यांना आणि ते जाता येणार नाहीये कारण की विकेटचं सॅक्रिफाईस केलंय असं म्हणायला काय हरकत नाहीये. धक्का लागतोय परंतु जिथे स्ट्राईक मिळाली ना त्या स्ट्राईकचा किती मोठा फायदा मिळतोय. धावफलक आपण पाहिला तर 24 धावा आणि गडी गमावलाय आपण पाहिला तर या ओव्हर मध्ये 1 म्हणजे चौथा.
थँक्यू डीजे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जसं म्हणतात ना, इतिहास लिखने के लिए कलम की नाही हौसलों की जरूरत होती आणि हौसले बुलंद असतील तर नक्कीच काही ना काही करता येतं आपल्याला. परंतु या वेळेला या बॉलवर काय करतायत फलंदाज ते देखील पाहावं लागेल. एक गुड हिटची गरज आहे, चांगल्या धाव्यांची गरज आहे. हा उडवलाय कव्हर क्षेत्रामध्ये, चेंडू चाललाय चाललाय चालला आणि निघून गेलाय सरळ सीमारेखा पार. मेल हा फिनिशिंग स्ट्रोक षटकार. 6 धावा आणि 6 धाव्याने संघाचं फलक मात्र पोहोचलं गेलंय 30 या आकड्यावर. 30 धावा झाल्यात आणि 31चं लक्ष. हे लक्ष म्हणजे जर आपण पाहिलं तर मग आता फाईट केली जाऊ शकते का, कारण की गोलंदाजी पाहिली आपण तर तिथे चांगली आहे, परंतु ती चांगली गोलंदाजी होईल की नाही ते नंतरच आपण बघणारच आहोत. परंतु सध्या मॅच कडे जाऊया, नेक्स्ट मॅच कडे. नेक्स्ट मॅच आहे बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली विरुद्ध वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मण गाव. दोन कॅप्टन आलेले आहेत. हॅलो हॅलो मॅच यानंतरचा होणारा मॅच आपण पाहणार आहोत. वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव आणि बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली या दोन संघामध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. निकेतन ठाकरे आहेत आमच्या सोबत, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. छापा असा कॉल ब्राह्मणगाव टीम करणं, परंतु आलेला आहे काटा. तर टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली टीमच्या बाजूने लागलाय. अनिकेत महाली माझ्या सोबत आहेत. अनिकेत टॉस जिंकलाय, डिसिजन काय असणार आहे? शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सकाळच्या सत्रापासून सातिवली ते पायगाव प्रवास कसा राहिलाय? खूप खड्डे आहेत. निश्चित रस्ता थोडासा खराब आहे आणि त्याच कारणास्तव थोडासा प्रवास जो आहे तो आणि थकवा नक्कीच जाणवतोय. शतरक्षण करत असताना समोरच्या संघाला 3 ओव्हर मध्ये किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? कमीत कमी रन हा संपूर्ण संघ आहे की तुमचा? नाही. असा कोणता खेळाडू जो आहे तो आज निश्चित त्याची कमतरता तुम्हाला जाणवेल? काका आहे, आज नाही. याच बाबू महाळे जे निश्चितच पॉवर प्लेचे षटक हाताळतात ते मात्र आज प्लेइंग वेळेला पाहायला मिळणार नाही. या शुभेच्छा असतील तुम्हाला. जिथे टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? शतरक्षण. परंतु यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 3 ओव्हरचा मॅच, साधारणतः किती धावा माइंड सेट मध्ये केल्या जातील? 35 ते 40. असे कुठले बॅटर आहेत तुमच्याकडे जेणेकरून चांगली सुरुवात करून देतील आणि 40+ धावा बनवण्याचे प्रयत्न करतील? अर्जुन आहे, महेश आहे, रंगनाथ आणि मी सुद्धा आहे. एकंदर या ठिकाणी तुम्ही आलात, ही स्पर्धा या ठिकाणी पाहता, हे आयोजन नियोजन याबद्दल काय मत आहे तुमचं? आयोजन तर खूप चांगलं आहे, ग्राउंड पण मस्त, खेळायला मजा येईल. आमच्या लाडक्यापेक्षा एक रफ अँड टफ मॅच पाहायला पाहिजे. होय, नक्कीच. यस बेस्टॉल तुम्हाला देखील आम्ही देतो शुभेच्छा. जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ काजूपाडा आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयेश डुकले. थँक्यू, धन्यवाद विजय. सगळ्यांचं पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. तेजस जी मुकादम, अमोलजी पवार आणि नितीनजी मुकादम यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम. आणि विनंती करते की आपण या मंचावर येऊन विराजमान व्हा, की तुम्हाला नम्र विनंती करतोय चेअरमॅन पायगाव संघाच्या वतीने. स्वयंभू पायगाव संघाचे स्टार खेळाडू आणि कालचा दिवस आम्ही देखील मॅच बघितला, काय जबरदस्त धमाका. हार्ट ऑफ भिवंडी नक्कीच दीपकजी मडवी, काय अफलातून खेळी, कारण की अगदी लेजंड प्लेअर, काय खेळ. टायगर अभि जिंदा आहे आणि दहाडता बी आहे, त्याने दाखवून दिलंय कालच्या दिवसामध्ये देखील. तर जाऊया आता मैदानाच्या दिशेने. वैभव धुम सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅकवर. अतुल, अतुलसाठी पारितोषिक आहे गणेश गांगडा यांच्या माध्यमातून.
की विकेट मिळवा आणि 100 रुपये देखील आपण कमवा. अगदी कॉमन टीम प्लीज सहकार्य करा. या स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करा अशी विनंती करतोय. पहिला चेंडू वेगवान तेज तरार आपटून टाकण्याचा प्रयत्न. अतुल ठाकरे भन्नाट वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातोय. ही खासियत आहे कारण की विथ द बॅट विथ द बॉल, कारण की बॅटच्या साहाय्याने मात्र योगदान मिळालं नाहीये परंतु त्याची भरपाई हा बॉलिंग मध्ये करण्याचा प्रयत्न करणारा खेळाडू आहे. कारण की अगदी एक मॅच विनर खेळाडूची ही निशाणी असते ना. कारण की अनेक अशा स्पर्धा आता मात्र टीम 94 ला मात्र त्यांनी जिंकवण्यामध्ये योगदान देखील दिलं गेलंय. तोच अतुल पाहतोय आपण. टॅप केला जातोय अगदी सॉफ्ट हँडने. वैभव धुम यांच्या माध्यमातून एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेसाठी पलटले परंतु धोका नाही घेणार. त्यांना माहिती आहे की फक्त आपण दबाव टाकण्याचा प्रयत्न करू, फरक पडला तर फायदा होईल. तसं झालं नाहीये. एक धाव मिळाली, खातं खोललं गेले संघाचं आणि एक धाव मिळेल वैभव यांना. लक्ष 31 पूर्ण करावे लागतील अजून सुद्धा येणाऱ्या चेंडू मध्ये. फुलटॉस ड्राईव्ह केला जाते. अगदी आपण पाहिलं तर मग दिनेश यांच्या माध्यमातून आय सेफ्टी आय गार्ड आपण पाहिलं वापरतायत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये एकमेव खेळाडू, कारण की डोळ्यांची सुरक्षा आणि डोळ्यांची रक्षा करणं नक्कीच अनिवार्य आहे. कारण की बघा आपला कोणताही पार्ट डॅमेज झाला तर नक्कीच रिपेअर करता येतो परंतु जर डोळा डॅमेज झाला तर भरपूर तकलीफ होते आणि काय होते ते सगळ्यांना माहिती. आणि त्याच्यासाठी हे नेहमीच खेळणारे आपण पाहिलं तर दिनेशांना पाहिलंय आपण आईस सेफ्टी वापरून मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना. चांगला फटका आहे, क्रॅकिंग शॉट आहे कव्हर क्षेत्रामध्ये. वैभव दळवी आहे तिथे अलॉंग द कार्पेट. चांगला फटका खेळला गेला. बघा प्रेशर टाकण्यासाठी ही गेम प्लॅनिंग असते आणि वैभव तुमचं खासियत आहे. बिझी प्लेयर आहेत कारण की मग मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांना जास्त वेळ शांती देखील ठेवू शकत नाही. आतापर्यंत आलेले 3 सिंगल या 4 चेंडू मध्ये आपण पाहिले तर म्हणजे मोकळ्यापणाने सूट दिली नाही अतुलने. ही खासियत आहे अतुल ठाकरेची. गती जास्त टाकली आहे या ओव्हर मध्ये आपण बघितलं आणि या बॉल मध्ये आपण पाहिलं तर मग बघा एक ही धाव झाली नसती जर चेंडू व्यवस्थित नीट पकडला असता तर. परंतु बघा प्रेशर काय असतं ना, प्रेशर मध्ये आपण बघितलं तर कुकरची सिटी वाजते ना तर मग आपण काय आहोत खेळाडूंचे तर वाजणारच आणि ते होत आहे. 2 धावा मिळतील. संघाची टोटल पोहोचली 5च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले 5. शेवटचा षट पॉवरप्लेच्या षटकामध्ये ती पॉवरफुल हिटिंग करू दिली नाहीये. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. अगदी निर्धाव षटक पूर्ण होते पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये आलेल्या फक्त 5 धावा. बघा मी सांगितलं होतं की अतुल ठाकरे विथ द बॅट विथ द बॉल. अगदी आपण बघितलं बॅटच्या साहाय्याने मात्र योगदान मात्र तितकं जास्त देता आलं नाहीये परंतु मग बॉलच्या साहाय्याने विकेट नाही मिळाली परंतु चांगलं योगदान इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. कंपॅरिझन आपण बघितलं ना तर सोनसरी स्पोर्ट तांबा बॅटिंग करत होती. 5 धावा होत्या परंतु 2 विकेट होते. इथे आपण बघितलं 5 धावा विकेट नाही, एक चांगली गोष्ट आहे. परंतु आता येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये आपण पाहिले तर जिंकण्यासाठी 26 धाव्यांची गरज असणार आहे. योगेश आले त्यांच्या देखील साठी पारितोषिक आहे. प्रति विकेट 100 रुपये गणेश गांगडा यांच्या माध्यमातून. परंतु आता वैभव यांचा खेळण्याचा इंटेंट काय असेल? इम्पॅक्टफुल पारी खेळण्याची क्षमता ठेवतायत. अग्रेसिव्ह आणि अटॅकिंग क्रिकेट ही त्यांची ओळख आहे. योगेश बारप 6 चेंडू यॉर्कर टाकण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू आहे. अगदी आपण पाहिला तर कारनामा केला देखील आहे तो म्हणजेच कॉमन प्रीमियर लीग मध्ये आणि ज्या मैदानावर तर त्याच आशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. बघा आता बाउंड्री रायडर्स आपण पाहिलं डीप मध्ये तैनात केले गेलेत. कव्हर क्षेत्रामध्ये नजर टाकली तर पॉइंटला देखील थोडस पुढे टाकलं गेलं डीप मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. डीप लॉंग ऑफ डीप लॉंग ऑन काऊ कॉर्नर स्क्वेअर लेग. अगदी आपण पहिला त्यानंतर शॉर्ट लेग लॅग खेळाडू आहे. फाईन लेग लॅग खेळाडू, थर्डमॅन लॅग खेळाडू. अगदी हे प्रोटेक्शन घेतले गोलंदाजाने आपल्या गोलंदाजी प्रमाणे. पाहावं लागेल फायदा किती मिळतोय आणि कशा प्रकारची गोलंदाजी होते. या ओव्हर्सचा पहिला चेंडू सामना करतोय वैभव धुम. ओव्हर द विकेट. फुलटॉस
स्पिन केलाय हवेत चेंडू, खेळाडू आले आहेत आणि विकेट मिळाली आहे. वैभवची मोठी विकेट, प्राइसलेस विकेट पाहतोय आपण आणि ती मिळवण्याचं कार्य केलंय योगेश बरबना. विकेटचा पतन. आई सोनसरी माऊली माझ्या हाकेला तू धावली, माझ्या हाकेला तू धावली गो आई माझ्या नवसाला तू पावली. आई सोनसरी माऊली माझ्या हकेला तू धावली. थैंक यू डीजे. जसं म्हणतायत ना की कोण कहते कामयाबी किस्मत तय करती है, अगर आपके इरादों में दम हो ना तो पहाड़ों को भी झुका देती है. डेफिनेटली आपण पाहिलं इरादे दर्शवावे लागतील, कारण की 31 धावा थोड्या कमी दिसत आहेत 3 ओव्हरमध्ये, परंतु क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं ना तर कोणी छोटा नाही आणि कोणी मोठा नाही आहे. कारण की संघ आपण पाहिला ना तर कोणताही क्रिकेटच्या पटलावर छोटा नसतो, मोठा नसतो आणि धावा देखील या छोट्याही नाही आहेत आणि तितक्या मोठ्याही नाही आहेत. फायटिंग टोटल आहे आणि फाईट मात्र आता बरोबरीचे होणार असे संकेत आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल या संघाने या मॅच मध्ये दिले. त्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर मिळाली ही मोठी विकेट आणि या विकेटने मात्र आपण पाहिलं तर भरपूर परिणाम पडताना पाहायला मिळालाय. अगदी वैभव धूम सारखा खेळाडू ज्याने पहिल्या मॅच मध्ये जेव्हा डेब्यू मॅच मध्ये आपण पाहिला होता ना, पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सलग म्हणजे पहिल्या स्पर्धेमध्ये जिथे डेब्यू केला होता सलग 3 मॅन ऑफ द मॅच आणि त्या स्पर्धेमध्ये ठरला होता मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तो खेळाडू. म्हणजे याच मॅच मध्ये आपण पाहिला तर मग जास्त काही करता आलं नाहीये. आपल्या करिअर मध्ये आपण बघितलं पहिल्या सिरीज मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता. राज घाटाल मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. अगदी जबाबदारी मात्र वैभवची पूर्ण करावी लागेल त्यांना, जी अधुरी मात्र मैदानाच्या आतमध्ये सोडून गेलेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघितलं तर हे एफर्ट्स मात्र मान्य नाही, गोलंदाज थोडे नाराज होत आहेत. राज असे खेळाडू आहेत, हिटिंग ही त्यांची देखील ॲबिलिटी आहे, ताकद आहे आणि ओळख आहे. चेअरमॅन चषक पायगाव आज अंतिम टप्प्यामध्ये प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक या स्पर्धेला भेट देताना उलटा स्वतः व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये. अगदी खेळाडू आहेत तिथे स्पीड झाली, त्यांच्या माध्यमातून धावा मिळतील. मयूर शेंडे होते तिथे, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग चेंडूला पहिल्याच प्रयत्नामध्ये पकडायला हवा होता. पुन्हा एकदा नाराज होत आहेत गोलंदाज. बघा त्यांच्यासाठी संधी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे गणेश गांगडा यांच्या माध्यमातून. अगदी आपण पाहिलं तर मग संघाची टोटल कडे नजर टाकूया आपण तर 9च्या घरामध्ये पोहोचले गेले. या ओव्हर मध्ये फेकून झालेले चेंडू आपण पाहिले तर 3 म्हणजेच काय तर चित्र अगदी डोळ्याच्या समोर आहे. 9 चेंडू आणि या 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज 22. खाली राहणारा चेंडू एका टप्प्यामध्ये एका रेषेमध्ये जातोय, ही खासियत आहे योगेश बरबची. का कारण की बघा त्यांचे चेंडू आहेत ना आपण जिथे पडले ना की एका रेषेमध्ये जाताना पाहायला मिळतात. राज थोडं स्ट्रगल करताना आपटून टाकण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट हवेत. अक्षय पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, एफर्ट्स मात्र लगावलं, जंप लगावण्याचा प्रयत्न केला गेला, झेल मात्र पकडता आला नाहीये. परंतु प्रयत्नासाठी आपण बघितलं मार्क्स तर पूर्ण द्यावे लागतील, कारण की नक्कीच आपण पहिला थोडासा लवकर स्टार्ट केला असता तर कदाचित पोहोचले असते, परंतु तसं झालं नाहीये. जर तर मध्ये क्रिकेटला होते आपण पाहिलं तर थारा नाहीये. आतापर्यंत क्रिकेटच्या पटलावर पाहिलं ना का काय घडलंय या मॅच मध्ये, काय घडलंय तर मग 11 धावा आल्यात, 1 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे रन बॉल असं समीकरण पाहायला मिळत आहे. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीमने मॅच आपण पाहिली आहे तर पूर्णपणे नियंत्रणामध्ये ठेवलेली आहे. राज आपटून टाकण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे परंतु डिस्टन्स नाही झालं कव्हर. अक्षयच्या माध्यमातून झेल कलेक्ट केला गेलाय, राजच्या खेळीला मात्र समाप्त केलं जात आहे. आणखी मोठी विकेट मात्र मिळवली जात आहे या ओव्हर मध्ये. ओव्हरची सुरुवात विकेटने आणि ओव्हरची समाप्ती विकेटने. 2 षटकाचा खेळ पूर्ण, षटकार पाहिल्या फलकावर 11 तर येणारे 6 मध्ये गरज 20. अर्ध्या रातीला माझ्या हाकेला, अर्ध्या रातीला माझ्या हाकेला.
थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं किरण धूम आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. आता अगदी या मॅच मध्ये 31 धावा ज्या आपल्याला वाटत होते थोड्या कमी आहेत 3 ओव्हर मध्ये, पण आत्ता पाहिला पण ना तर त्या कमी धावा होत्या ना त्याची भरपाई गोलंदाजाने केले, म्हणजे जाता मुकाबला बरोबरीचा. 6 चेंडू 20. वैभव दळवी त्यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे विकेटसाठी. गणेश गांगडा यांच्या माध्यमातून 100 रुपीज कॅश प्राइज दिलं जाईल. दिनेश बाबर यांना स्ट्राईक मिळाली नाहीये दुसऱ्या ओव्हरमध्ये जास्त असताना, खास करून एकही चेंडू खेळण्याची संधी मिळालेली नाहीये त्यांना. त्याचमुळे मी तर मानेन की थोडंसं नुकसान देखील झालंय, परंतु जोपर्यंत दिनेश असतील जोपर्यंत किरण असतील मैदानाच्या आतमध्ये, उमेदची किरण मात्र ही मात्र दिसेल. परंतु बॉलिंग ट्रॅकवर वैभव दळवी कमालीची मॅच विनिंग गोलंदाजी करतील का? पहिला चेंडू 20 धाव्यांची गरज. पहिले 2 चेंडू खूप निर्णायक ठरू शकतात या मॅच मध्ये. फुल टॉस. आतापर्यंत पाहिलं आपण ना 2 गोलंदाजाने जे कमावलंय ते या गोलंदाजाने पहिल्याच चेंडूवर गमावलंय. नो बॉलचा इशारा आणि त्यावर मोहर पाहिली तर 4 धाव्यांची. 5 धावा. गावदेवी आई तू सोनसरी माऊली, तुझ्या कृपेची सावली लावू दे तांबड धन्यवाद धन्यवाद डीजे. 9 चेंडू हाताळला गेला. फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी मिळेल आता फलंदाजाला दिनेशला. असं म्हणतात ना कद बडा ना पद बडा, तो मुसीबत में अपनी टीम के साथ खड़ा वही होता है सबसे बड़ा. अब कौन बडा? पंचांनी तर मात्र आपण पहिला सिग्नल दिलाय आणि तो सिग्नल दिल्यानंतर आपण पाहिलं फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी. फिटचा चेंडू पाहिला आपण, सरळ खेळलाय जरूर. फिल्डर आहे तिथे, कॅच पकडला देखील होता परंतु षटकार गेलाय का? जरी फायदा नाही झाला असता कॅच पकडला असता तरी, कारण की बाउंड्रीच्या बाहेर पाय गेलाय तो मोठा मात्र आपण पाहिला फरक पडलाय. इथेच आपण पाहिलं ना तर नाराज होतील कारण की इथे धावा वाचवायच्या होत्या, त्यामुळेच आपण पाहिलं षटकार मिळेल. आणि अगदी आपण पाहिलं तर धाव फलक आता मात्र बदलले पूर्णपणे. आपण पाहिलं तर पोहोचले गेले 22च्या घरामध्ये. सावली राहू दे तांबड गावावरी, गावदेवी आई तू सोनसरी माऊली, गावदेवी आई तू सोनसरी माऊली, गावदेवी आई. धन्यवाद डीजे. अगदी आपण पाहिलं तर मग बघा एका चेंडू मध्ये धावा किती आल्यात, तब्बल आपण पाहू शकतोय 11. पुन्हा एकदा उडवलंय, तोडलंय, फोडलंय आणि हा चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलाय. दिनेश आणि दिनेशच ज्याच्या नावाचा गाजावाजा होतोय या ओव्हर मध्ये. षटकार नंबर 2. सुख देना मला हात जोडू तुला, सुख देना मला हात जोडू तुला. थँक्यू डीजे. बघा मॅच होता कुठे आणि मॅच आला कुठे. आता 3 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दिनेश संकटमोचक वाला खेळ त्याने केलाय. इनसाइड आउटचा फटका पाहिला गॅप मध्ये आणि अशा तऱ्हेने आपण बघितलं विजयी स्ट्रोक मात्र पेश केला, विजयी चौकार पेश केलाय. अगदी आपण पाहिलं सोनसरी स्पोर्ट्स तांबडमार संघाने सामना बनवला देखील होता, परंतु नक्कीच या शेवटच्या षटकामध्ये गमावला. आणि या विजयाचं मात्र आपण पाहिलं तर प्रमुख श्रेय जाईल ज्या खेळाडूला, कारण की शेवटच्या षटकापर्यंत उभा राहिला, वाट पाहिली त्याने आणि नंतर वाट मात्र लावली आहे विरोधकांची, हे त्याने दर्शवलं गेलं आणि ठरेल या मॅचचा हिरो. अगदी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच